मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या दैनंदिन जीवनात पैसा हा फार महत्वाचा घटक आहे. पैसा असेल तर घरात शांतता, समाधान आणि स्थिरता नांदते. पण पैसा आला तरी टिकत नाही, अचानक गायब होतो, खर्चाचा ताण वाढतो, आपल्याकडे पैशाची कमी भासते. ही परिस्थिती अनेकांना भेटत असते. कारण काय? तर त्यामागे काही अत्यंत सूक्ष्म पण महत्वाच्या चुका आपल्याकडून होत असतात. या चुका लहान असतात, पण त्यांचा परिणाम मोठा असतो. त्याच कारणामुळे माता लक्ष्मी रुसते, लक्ष्मीची कृपा कमी होते आणि धनाचा प्रवाह थांबतो. म्हणून आज आपण पैशाच्या संदर्भात होणाऱ्या 3 प्रमुख चुका जाणून घेणार आहोत. या चुका टाळल्या तर धनाचा ओघ वाढतो, पैशाची बरकत घरात टिकते, नको ते खर्च बंद होतात आणि घरात सुख समृद्धीचा वर्षाव होतो. धन तुमच्याकडे खेचला जातो, तिजोरी भरून राहते आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न राहते. अनेकदा आपण न कळत अशा गोष्टी करतो ज्यामुळे पैसा येण्याच्या वाटा बंद होतात, पण त्या चुकींची जाणीव नसते. त्यामुळे आज आपण त्या चुकींच्या आणि त्या चुकांमुळे होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास करणार आहोत. 2. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे महत्त्वाचे आहे, कारण हे नियम जर तुम्ही पाळले तर केवळ दिवसेंदिवस पैसे वाढणार नाहीत, तर घरात पैशाचा साठा होऊ लागेल. तुमच्या खिशातील नोटांना स्थैर्य येईल, पैसा टिकेल, अनाठायी खर्च बंद होतील. वास्तुशास्त्र, तंत्रशास्त्र आणि पारंपरिक आध्यात्मिक पद्धतींच्या आधाराने हे नियम पिढ्यानपिढ्या पाळले गेले आहेत. ज्या घरात हे नियम पाळले जातात त्या घरात धनाचा ओघ कधीही थांबत नाही. संकट आली, व्यवसायात उतार आला, तरीही पैसा घर सोडून जात नाही. उलट पुन्हा उभारी देण्यासाठी तोच पैसा हातात उभा राहतो. 3. असा एक अचूक उपायही आज आपण पाहणार आहोत, ज्या उपायामुळे तुम्ही ज्या ज्या नोटा खिशात ठेवता त्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत जाते. ज्या वस्तू लक्ष्मीला आकर्षित करतात अशा अनेक वस्तू या सृष्टीत उपलब्ध आहेत. त्या वस्तूंचा योग्य उपयोग केल्यास घरात सात्विक ऊर्जा निर्माण होते, लक्ष्मी प्रवेश करते आणि धन आपल्या तिजोरीतून बाहेर पडत नाही, उलट वाढत राहते. 4. आज आपण अशाच एका लक्ष्मी प्रधान वस्तूची माहिती घेणार आहोत. ती वस्तू इतकी प्रभावशाली आहे की तिच्यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह बळकट होतो. ज्याच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो त्याच्याकडे धन आपोआप खेचले जाते. तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल, शेती करत असाल किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करणारे असाल, शुक्र ग्रह मजबूत असेल तर त्या प्रत्येक क्षेत्रातून पैसा ओघाने तुमच्याकडे येतो. अनेक श्रीमंत लोकांच्या घरी या वस्तूचा वापर नेहमीपासून केला जातो आणि कदाचित हाच त्यांचा आर्थिक स्थैर्याचा गुपित मंत्र असावा. 5. या श्रीमंत व्यक्तींच्या घरातील व्यवसाय कितीही मोठा असला, संकट कितीही टोकाची आली तरी पैसा संपत नाही. नुकसान झाले तरी ते काही दिवसांत परत उभे राहतात. त्यांच्या धनप्राप्तीचा प्रवाह कधीही अडखळत नाही. त्यांच्या घरात लक्ष्मी कधीही रुसत नाही. याच कारणामुळे हे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. हे उपाय साधे आहेत, करण्यास सोपे आहेत आणि त्यासाठी मोठा खर्चही येत नाही. 6. माझी विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा, कारण हे नाव घेतले की घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि पुण्य वृद्धिंगत होते. 7. आता आपण मुख्य विषयाला सुरुवात करूया. पैशाच्या बाबतीत होणाऱ्या 3 चुका कोणत्या? या चुका का करायच्या नाहीत? आणि पैसा टिकवण्यासाठी कोणते नियम महत्त्वाचे आहेत? हे जाणून घेण्यासाठी पूर्ण लक्षपूर्वक ऐका, कारण या चुकांच्या मागची आध्यात्मिक आणि व्यावहारिक दोन्ही कारणे अत्यंत खोल आहेत. 8. पैसा हा जसा उपभोगाचा विषय आहे तितकाच तो एक ऊर्जेचा स्रोत आहे. पैसा योग्य ठिकाणी खर्च झाला तर तो वाढतो, पण चुकीच्या ठिकाणी खर्च झाला की तो कमी होतो
आणि कधी कधी स्थायी नुकसानीची परिस्थिती निर्माण होते. अनेकांना आश्चर्य वाटते की त्यांनी मेहनत केली, उत्पन्नही चांगलं आहे, पण पैसा टिकतच नाही. आर्थिक ताण, खर्चाची भीती आणि गरजेच्या वेळी पैशाची कमतरता हे सगळं का घडतं? याचं उत्तर या 3 मोठ्या चुकांमध्ये दडलं आहे. 9. आपल्या शरीराला उजवी आणि डावी अशी 2 बाजू आहेत. उजवी बाजू शक्तीची, सामर्थ्याची, स्थैर्याची मानली जाते. डावी बाजू ही पार्वतीची, म्हणजे सर्जनशीलता आणि नवीन निर्माण करण्याची बाजू. तंत्रतत्वज्ञानात या 2 बाजूंना अत्यंत महत्त्व आहे. या 2 बाजूंचा उपयोग योग्य पद्धतीने केला तर पैसा ओढला जातो आणि लक्ष्मी प्रसन्न राहते. 10. आपण जेव्हा पैशांचे व्यवहार करतो, पैसे देतो, घेतो किंवा देवाणघेवाण करतो, तेव्हा या बाजूंच्या ऊर्जेचा प्रभाव थेट धनलाभावर होतो. तंत्रशास्त्र स्पष्ट सांगते, ज्या व्यक्तीने उजव्या हाताने पैसे दिले, त्याचे पैसे वाया जात नाहीत. उजव्या हाताने दिलेला पैसा व्यर्थ खर्च होत नाही. तुम्ही खर्च केलेले पैसे तुमच्यासाठी पुन्हा पुण्यरूपाने परत येतात. 11. काही लोक सरळ नोटा देतात, पण एक अत्यंत महत्त्वाचा नियम असा की पैसे देताना नोटा दुमडून द्याव्यात. नोट दुमडून दिल्यास त्यातून जाणारी ऊर्जा नष्ट होत नाही. पैशाची प्रवाहित ऊर्जा टिकून राहते. नोट सरळ दिल्यास त्या ऊर्जेचा प्रवाह कमी होतो आणि पैसा टिकत नाही. 12. काही जण पैशाला धुमकी देतात किंवा वास घेतात. हे टाळणे आवश्यक आहे, कारण पैशाला धुमकी दिल्यास माता लक्ष्मी क्रोधित होते. तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी पैसे देऊ नका. त्यांच्या पायाने पैसा स्पर्शल्यास लक्ष्मीचा अपमान होतो. 13. घरात अनेक ठिकाणी आपण नको त्या ठिकाणी कॉईन पडलेले ठेवतो. फ्रीजवर, खिडकीवर, दरवाजाजवळ, कपाटाच्या वर, स्वयंपाकघरात. हे अत्यंत अशुभ मानले जाते. पैसा हा आदराने ठेवण्याची वस्तू आहे. त्याला योग्य जागा हवी. त्याची जागा म्हणजे पाकीट, पर्स, तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची ठरलेली जागा. घरभर विखुरलेला पैसा घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि नकारात्मकता वाढवतो. 14. आता एक अतिशय महत्त्वाचा उपाय. तुमच्या खिशात किंवा पाकिटात असलेल्या चलनी नोटांचा एक लहानसा गठ्ठा तयार करा. त्यात 5, 10, 20, 50, 100, 200, 500 यापैकी प्रत्येकी एक नोट ठेवा. या प्रत्येक नोटेवर मगज बियांची थोडीशी पावडर चिमूटभर टाका. नंतर नोटा दुमडा आणि तुमच्या पाकिटात ठेवा. या नोटा कधीही खर्च करू नका. ज्या नोटांना मगज बियांचा स्पर्श झाला आहे, त्या तुमच्या पाकिटात असताना पैसा कमी होत नाही, उलट वाढतो. 15. मगजबी किचनमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण मगजबी शुक्र बळकट करते, ज्यामुळे धन आकर्षित होते. ज्यांच्या घरात मगजबी संपत नाही, त्या घरात माता अन्नपूर्णे आणि माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहतात. अनेक मिठाईतही मगजबी वापरतात, कारण त्याला धनवृद्धी करणारी ऊर्जा आहे. 16. पण घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर मगज बियांचा प्रभाव कमी होतो. म्हणून नकारात्मकता दूर ठेवा, घर स्वच्छ ठेवा आणि किचनमध्ये काचेच्या भरणीमध्ये मगजबी ठेवण्याची सवय लावा. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या दैनंदिन जीवनात पैसा हा फार महत्त्वाचा घटक आहे. पैसा असेल तर घरात शांतता, समाधान आणि स्थिरता नांदते. पण पैसा आला तरी टिकत नाही, अचानक गायब होतो, खर्चाचा ताण वाढतो, आपल्याकडे पैशाची कमी भासते. ही परिस्थिती अनेकांना भेटत असते. कारण काय? तर त्यामागे काही अत्यंत सूक्ष्म पण महत्त्वाच्या चुका आपल्याकडून होत असतात. या चुका लहान असतात, पण त्यांचा परिणाम मोठा असतो. त्याच कारणामुळे माता लक्ष्मी रुसते, लक्ष्मीची कृपा कमी होते आणि धनाचा प्रवाह थांबतो. 1. म्हणून आज आपण पैशाच्या संदर्भात होणाऱ्या 3 प्रमुख चुका जाणून घेणार आहोत. या चुका टाळल्या तर धनाचा ओघ वाढतो, पैशाची बरकत घरात टिकते
नको ते खर्च बंद होतात आणि घरात सुख समृद्धीचा वर्षाव होतो. धन तुमच्याकडे खेचला जातो, तिजोरी भरून राहते आणि माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न राहते. अनेकदा आपण न कळत अशा गोष्टी करतो ज्यामुळे पैसा येण्याच्या वाटा बंद होतात, पण त्या चुकींची जाणीव नसते. त्यामुळे आज आपण त्या चुकींच्या आणि त्या चुकांमुळे होणाऱ्या परिणामांचा सखोल अभ्यास करणार आहोत. 2. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे महत्त्वाचे आहे, कारण हे नियम जर तुम्ही पाळले तर केवळ दिवसेंदिवस पैसे वाढणार नाहीत, तर घरात पैशाचा साठा होऊ लागेल. तुमच्या खिशातील नोटांना स्थैर्य येईल, पैसा टिकेल, अनाठायी खर्च बंद होतील. वास्तुशास्त्र, तंत्रशास्त्र आणि पारंपरिक आध्यात्मिक पद्धतींच्या आधाराने हे नियम पिढ्यानपिढ्या पाळले गेले आहे. ज्या घरात हे नियम पाळले जातात त्या घरात धनाचा ओघ कधीही थांबत नाही. संकट आली, व्यवसायात उतार आला, तरीही पैसा घर सोडून जात नाही. उलट पुन्हा उभारी देण्यासाठी तोच पैसा हातात उभा राहतो. 3. असा एक अचूक उपायही आज आपण पाहणार आहोत, ज्या उपायामुळे तुम्ही ज्या ज्या नोटा खिशात ठेवता त्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत जाते. ज्या वस्तू लक्ष्मीला आकर्षित करतात अशा अनेक वस्तू या सृष्टीत उपलब्ध आहेत. त्या वस्तूंचा योग्य उपयोग केल्यास घरात सात्विक ऊर्जा निर्माण होते, लक्ष्मी प्रवेश करते आणि धन आपल्या तिजोरीतून बाहेर पडत नाही, उलट वाढत राहते. 4. आज आपण अशाच एका लक्ष्मीप्रधान वस्तूची माहिती घेणार आहोत. ती वस्तू इतकी प्रभावशाली आहे की तिच्यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह बळकट होतो. ज्याच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो त्याच्याकडे धन आपोआप खेचले जाते. तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल, शेती करत असाल किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करणारे असाल, शुक्र ग्रह मजबूत असेल तर त्या प्रत्येक क्षेत्रातून पैसा ओघाने तुमच्याकडे येतो. अनेक श्रीमंत लोकांच्या घरी या वस्तूचा वापर नेहमीपासून केला जातो आणि कदाचित हाच त्यांचा आर्थिक स्थैर्याचा गुपित मंत्र असावा. 5. या श्रीमंत व्यक्तींच्या घरातील व्यवसाय कितीही मोठा असला, संकट कितीही टोकाची आली तरी पैसा संपत नाही. नुकसान झाले तरी ते काही दिवसांत परत उभे राहतात. त्यांच्या धनप्राप्तीचा प्रवाह कधीही अडखळत नाही. त्यांच्या घरात लक्ष्मी कधीही रुजत नाही. याच कारणामुळे हे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. हे उपाय साधे आहेत, करण्यास सोपे आहेत आणि त्यासाठी मोठा खर्चही येत नाही. 6. माझी विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा, कारण हे नाव घेतले की घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि पुण्य वृद्धिंगत होते. 7. आता आपण मुख्य विषयाला सुरुवात करूया. पैशाच्या बाबतीत होणाऱ्या 3 चुका कोणत्या, या चुका का करायच्या नाहीत आणि पैसा टिकवण्यासाठी कोणते नियम महत्त्वाचे आहेत, हे जाणून घेण्यासाठी पूर्ण लक्षपूर्वक ऐका, कारण या चुकांच्या मागची आध्यात्मिक आणि व्यावहारिक दोन्ही कारणे अत्यंत खोल आहेत. 8. पैसा हा जसा उपभोगाचा विषय आहे तितकाच तो एक ऊर्जेचा स्रोत आहे. पैसा योग्य ठिकाणी खर्च झाला तर तो वाढतो, पण चुकीच्या ठिकाणी खर्च झाला की तो कमी होतो आणि कधी कधी स्थायी नुकसानीची परिस्थिती निर्माण होते. अनेकांना आश्चर्य वाटते की त्यांनी मेहनत केली, उत्पन्नही चांगलं आहे, पण पैसा टिकतच नाही. आर्थिक ताण, खर्चाची भीती आणि गरजेच्या वेळी पैशाची कमतरता, हे सगळं का घडतं? याचं उत्तर या 3 मोठ्या चुकांमध्ये दडलं आहे. 9. आपल्या शरीराला उजवी आणि डावी अशी 2 बाजू आहेत. उजवी बाजू शक्तीची, सामर्थ्याची, स्थैर्याची मानली जाते. डावी बाजू ही पार्वतीची, म्हणजे सर्जनशीलता आणि नवीन निर्माण करण्याची बाजू. तंत्रतत्वज्ञानात या 2 बाजूंना अत्यंत महत्त्व आहे. या 2 बाजूंचा उपयोग योग्य पद्धतीने केला तर पैसा ओढला जातो आणि लक्ष्मी प्रसन्न राहते. 10. आपण जेव्हा पैशांचे व्यवहार करतो
पैसे देतो, घेतो किंवा देवाणघेवाण करतो, तेव्हा या बाजूंच्या ऊर्जेचा प्रभाव थेट धनलाभावर होतो. तंत्रशास्त्र स्पष्ट सांगते, ज्या व्यक्तीने उजव्या हाताने पैसे दिले त्याचे पैसे वाया जात नाहीत. उजव्या हाताने दिलेला पैसा व्यर्थ खर्च होत नाही. तुम्ही खर्च केलेले पैसे तुमच्यासाठी पुन्हा पुण्यरूपाने परत येतात. 11. काही लोक सरळ नोटा देतात. पण एक अत्यंत महत्त्वाचा नियम असा की पैसे देताना नोटा दुमडून द्याव्यात. नोट दुमडून दिल्यास त्यातून जाणारी ऊर्जा नष्ट होत नाही. पैशाची प्रवाहित ऊर्जा टिकून राहते. नोट सरळ दिल्यास त्या ऊर्जेचा प्रवाह कमी होतो आणि पैसा टिकत नाही. 12. काही जण पैशाला धुमकी देतात किंवा वास घेतात. हे टाळणे आवश्यक आहे, कारण पैशाला धुमकी दिल्यास माता लक्ष्मी क्रोधित होते. तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी पैसे देऊ नका. त्यांच्या पायाने पैसा स्पर्शल्यास लक्ष्मीचा अपमान होतो. 13. घरात अनेक ठिकाणी आपण नको त्या ठिकाणी कॉईन पडलेले ठेवतो. फ्रीजवर, खिडकीवर, दरवाजाजवळ, कपाटाच्या वर, स्वयंपाकघरात. हे अत्यंत अशुभ मानले जाते. पैसा हा आदराने ठेवण्याची वस्तू आहे. त्याला योग्य जागा हवी. त्याची जागा म्हणजे पाकीट, पर्स, तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची ठरलेली जागा. घरभर विखुरलेला पैसा घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करतो आणि नकारात्मकता वाढवतो. 14. आता एक अतिशय महत्त्वाचा उपाय. तुमच्या खिशात किंवा पाकिटात असलेल्या चलनी नोटांचा एक लहानसा गठ्ठा तयार करा. त्यात 5, 10, 20, 50, 100, 200, 500 यापैकी प्रत्येकी एक नोट ठेवा. या प्रत्येक नोटेवर मगज बियांची थोडीशी पावडर चिमूटभर टाका. नंतर नोटा दुमडा आणि तुमच्या पाकिटात ठेवा. या नोटा कधीही खर्च करू नका. ज्या नोटांना मगज बियांचा स्पर्श झाला आहे त्या तुमच्या पाकिटात असताना पैसा कमी होत नाही, उलट वाढतो. 15. मगजबी किचनमध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण मगजबी शुक्र बळकट करते, ज्यामुळे धन आकर्षित होते. ज्यांच्या घरात मगजबी संपत नाही त्या घरात माता अन्नपूर्णे आणि माता लक्ष्मी सदैव प्रसन्न राहतात. अनेक मिठाईतही मगजबी वापरतात, कारण त्याला धनवृद्धी करणारी ऊर्जा आहे. 16. पण घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर मगज बियांचा प्रभाव कमी होतो. म्हणून नकारात्मकता दूर ठेवा, घर स्वच्छ ठेवा आणि किचनमध्ये काचेच्या भरणीमध्ये मगजबी ठेवण्याची सवय लावा. 17. मित्रांनो, आपण पाहिलं की पैसे देताना, घेताना आणि ठेवताना काही अत्यंत महत्त्वाचे नियम पाळले तर धनाची बरकत वाढते. आता या भागात आपण उरलेल्या चुकींबद्दल अधिक सविस्तर जाणून घेणार आहोत. कारण पैसा घरात ठेवणे हा फक्त आर्थिक विषय नाही, तर तो एक ऊर्जेचा, तंत्राचा आणि सात्विकतेचा विषय आहे. ज्या घरात धनाचा आदर केला जातो त्या घरातच धन टिकते. जिथे पैशाला अस्थिरपणे वागवले जाते तिथे पैशाचा अपमान होतो आणि लक्ष्मी नाराज होते. 18. आता आपण एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न पाहूया. पैसे कोणत्या हाताने घ्यावे? कारण पैसे देणे जितके महत्त्वाचे आहे त्याहून महत्त्वाचे पैसे कसे घ्यायचे हे जाणून घेणे आहे. तुम्हाला वाटेल की पैसे घ्यायला हात कोणताही चालेल, पण तसे नाही. प्रत्येक हाताची ऊर्जा वेगळी असते. डाव्या हातामध्ये सर्जनाशक्ती आणि ग्रहणशक्ती अधिक असते. उजव्या हातात सामर्थ्य आणि दानशक्ती असते. म्हणून तंत्रशास्त्र सांगते, पैसे देताना उजवा हात, पैसे घेताना डावा हात. याचा अर्थ असा की डावा हात घेतो, आकर्षित करतो आणि उजवा हात देतो, सोडतो. 19. तुम्ही रोजच्या जीवनात हा नियम वापरून पहा. दुकानात पैसे द्यायचे असतील, एखादी देय रक्कम द्यायची असेल, बिल भरायचे असेल, उजव्या हाताने द्या. कोणी तुम्हाला पैसे देत असेल, काही मिळकत देत असेल, पगार असेल, व्यवहार असेल, डाव्या हाताने घ्या. यामुळे तुमच्याकडे पैसा खेचला जातो. या पद्धतीने वागणाऱ्या लोकांच्या घरात
धनकुबेराचा आशीर्वाद नेहमीच दृढ राहतो. 20. अबोलपणे पैशाचा अपमान करणाऱ्या अनेक सवयी आपण नकळत करतो. कधी आपण पैशाच्या गठ्ठ्यावर जड वस्तू ठेवतो, कधी पैसा धूळ खातो, कधी एखाद्या कपड्याखाली दडपून ठेवतो. हे चुकीचे आहे. धन हे देवता स्वरूप आहे. धनाला आपण देवासारखा मान दिला पाहिजे. जशी आपण देवाची मूर्ती धूळ खात नाही असे ठेवतो, तशीच पैशाची जागा आदराची असायला हवी. 21. घरात अनेकदा कॉईन इकडे तिकडे पडतात. फ्रीजवर, पलंगाखाली, खिडकीवर, कपाटाच्या वर, बाथरूममध्ये, गॅसजवळ. ही सवय फार हानिकारक आहे. कारण पैसा जिथे विखुरला जातो, तिथे घरातील धनऊर्जा तुटते. धनाचा प्रवाह अस्थिर होतो. घरात भांडण, ताण आणि आर्थिक संकटे येण्याची शक्यता वाढते. 22. आता आपण पाहणार आहोत एक अत्यंत ताकदीचा उपाय, जो पैशाचे संरक्षण करतो आणि पैसा टिकून राहण्यासाठी आवश्यक ऊर्जा देतो. हा उपाय अत्यंत साधा आहे, पण तितकाच शक्तिशाली. 23. तुमच्याकडे जितक्या चलनी नोटा आहेत, 5 रुपयांची, 10 रुपयांची, 20, 50, 100, 200, 500 यापैकी प्रत्येकी एक नोट घ्या. या सर्व नोटांचा एक छोटासा गठ्ठा बांधा. काही लोक म्हणतात, यात 2000ची नोट ठेवू का? नाही, आवश्यक नाही. तुमच्या दैनंदिन वापरातील नोटा पुरेशा आहेत. 24. या प्रत्येक नोटेवर मगज बियांची पावडर चिमूटभर टाकावी. मगज बी म्हणजे काय? मगज बी म्हणजे चारोळीच्या बिया, ज्या मिठाईत वापरतात. त्या अत्यंत शुभ, सात्विक आणि लक्ष्मीकारक आहे. शुक्र ग्रहाला बळ देतात. जिथे शुक्र मजबूत असेल, तिथे धनाचा ओघ कधीही कमी होत नाही. 25. नोटांवर मगजबी पावडर घातल्यानंतर त्या नोटा दुमडाव्यात. सरळ नोट कधीच ठेवू नये. दुमडलेली नोट म्हणजे ऊर्जा संचित होते. सरळ नोट म्हणजे ऊर्जा पसरते. दुमडलेल्या नोटेला लक्ष्मीचा स्पर्श अधिक लागतो. 26. ही नोटा पाकिटात ठेवा. या नोटा कधीही खर्च करू नका. या नोटा म्हणजे धनाकर्षण करणारे छोटे चुंबक होतात. या नोटा जवळ ठेवले की तुमच्याकडे पैसा टिकतो, वाढतो आणि पुन्हा पुन्हा तुमच्या जीवनात येतो. 27. आता पुढील अत्यंत महत्त्वाचा नियम, घरातील कमावणाऱ्या व्यक्तीच्या आहारात बदल. ज्या व्यक्ती घरासाठी पैसा कमवते, ते पुरुष असोत किंवा महिला, त्यांच्या आहारात नियमितपणे मगज बिया असाव्यात. लहान प्रमाणात घेतल्यात तरी चालतात. यामुळे शुक्र ग्रह बळकट होतो, भाग्याचे दार उघडते, निर्णयशक्ती तीक्ष्ण होते, आर्थिक संधी वाढतात, घरात धनसंचय वाढू लागतो. 28. अनेक लोकांना कळत नाही, पण आहाराचा परिणाम थेट आर्थिक स्थितीवर होतो. जेव्हा शुक्र ग्रह बळकट होतो, तेव्हा व्यक्तीचा चेहरा तेजस्वी होतो, बुद्धी तल्लख होते आणि आर्थिक निर्णय योग्य निघतात. चुकीचे निर्णय कमी होतात. गुंतवणूक, व्यवसाय, नोकरी सर्व ठिकाणी लाभ होऊ लागतो. 29. विशेषतः महिलांनी किचनमध्ये मगजबी ठेवणे थांबवू नये. ते कधीच संपवू नये. कारण माता अन्नपूर्णा जिथे वास करते, तिथे धनाची वाढ आपोआप होते. मगजबी काचेच्या डब्यात ठेवले की त्याची ऊर्जा अधिक काळ टिकते. 30. आता आपण दुसरा अत्यंत महत्त्वाचा नियम पाहणार आहोत. सकाळचा पहिला व्यवहार हे अत्यंत नाजूक आणि महत्त्वाचे तंत्र आहे. सकाळी उठून पहिल्यांदा केलेला व्यवहार घरातील धनावर थेट परिणाम करतो. 31. जर कोणी तुम्हाला पहाटे किंवा सकाळच्या वेळी पहिल्यांदा पैसे मागत असेल, किंवा तुम्ही स्वतः सकाळी पहिल्यांदा एखाद्या दुकानात पैसे खर्च करत असाल, तर एक नियम लक्षात ठेवा. सकाळच्या पहिल्या व्यवहारात कॉईन खर्च करू नका. 1 रुपयाचा, 2 रुपयांचा, 5 रुपयांचा किंवा 10 रुपयांचा कॉईन, काहीही. पहिल्या व्यवहारात कॉईन दिल्यास पैसा कमी होतो, धनाची गळती सुरू होते. 32. हा नियम अत्यंत जुना आहे. पूर्वीच्या व्यापारी समाजात हा नियम काटेकोरपणे पाळला जात असे. असं मानलं जायचं की
पहिला व्यवहार जर नाणी देऊन झाला तर पूर्ण दिवसाचे धन नाण्यांप्रमाणे तुटत राहते. 33 या नियमामुळे व्यवसायातील नुकसान, खर्चात वाढ आणि खिशात पैसा न टिकणे या गोष्टी टाळता येतात. तुम्ही हा नियम पाळून पहा, फरक तुम्हाला काही दिवसात जाणवेल. 34 दुसरा महत्त्वाचा नियम, दिवसभर आपल्या खिशात एक तरी कॉईन ठेवा. तो कॉईन दिवसभर खर्च करू नका. यामुळे धनाची ऊर्जा अखंड राहते. हा कॉईन म्हणजे धनदेवीच्या सूक्ष्म स्वरूपातील आशीर्वाद आहे. 35 आपण अजून एक प्रभावी उपाय पाहणार आहोत, ज्यामध्ये नोटांमध्ये एक विशिष्ट वस्तू ठेवली जाते. ही वस्तू इतकी प्रभावशाली आहे की तिच्यामुळे पैसा घरात खेचला जातो. 36 ही वस्तू म्हणजे चांदीची डबी आणि मगज बिया. चांदी हा शुक्रप्रधान धातू. शुक्र बळकट करेल तेच धन खेचेल. आणि मगज बी म्हणजे लक्ष्मीचे आकर्षण. 37 तुम्ही एखादी छोटी चांदीची डबी घ्या, फार महाग नसली तरी चालते. त्या डबीत 5 किंवा 7 मगज बिया ठेवा. त्यावर थोडेसे हळदी कुंकू टाका. नंतर धूप लावून ओवाळा आणि ही डबी तिजोरीत ठेवा. त्यापूर्वी लाल किंवा हिरव्या कपड्यावर ठेवावी. 38 हे केल्याने तिजोरी कधीच रिकामी राहत नाही. पैसा खेचला जातो. व्यवसाय, नोकरी, शेती, घर सर्व क्षेत्रात धनवृद्धी सुरू होते. 39 काही जण म्हणतील, आम्हाला चांदीची डबी घेणे शक्य नाही. काही हरकत नाही. तुम्ही लाल रंगाची 20 रुपयांची नोट घ्या. त्या नोटेमध्ये मगज बिया ठेवा. नंतर ती नोट गुंडाळा आणि लाल दोयाने बांधा. ही नोट तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवतात तिथे ठेवा. 40 या उपायामुळे पैसा कमी होत नाही, तिजोरी रिकामी पडत नाही आणि घरात नेहमीच धनाचा प्रवाह राहतो. 41 मित्रांनो, आता आपण या अंतिम खंडात पैशाच्या दैनंदिन वापराशी संबंधित शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. कारण पैसा फक्त येणे हे पुरेसे नसते. तो टिकणे, वाढणे, सुरक्षित राहणे, योग्य ठिकाणी खर्च होणे आणि घरात सदैव स्थिर राहणेही तेवढेच आवश्यक आहे. आणि जेव्हा आपण धनाला योग्य पद्धतीने सांभाळतो, त्याला आदर देतो, त्याच्या ऊर्जेशी योग्य नातं जुळवतो, तेव्हा लक्ष्मी केवळ येतेच नाही, तर घरामध्ये स्थायी रूपाने वास करते. 42 आत्तापर्यंत आपण पाहिलं, पैसे देताना उजवा हात, पैसे घेताना डावा हात, नोटा दुमडून देणे, नोटांना धुंकी न देणे, पैशाचे विखुरणे न करणे, घरात मगजबी ठेवणे, शुक्रग्रह मजबूत करणे आणि चांदीच्या डबीच्या किंवा मगज बियांनी भरलेल्या 20 रुपयांच्या नोटेचा महत्त्वाचा उपाय. आता आपण पुढील अत्यंत खोल आणि सूक्ष्म गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्यांचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर पडतो. 43 आपल्या जीवनात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपण विचार करतो, मी एवढी मेहनत करतो तरीही पैसा का टिकत नाही? घरात नेहमी पैशाची कमी का भासते? जितकं कमावतो त्यापेक्षा जास्त खर्च का होतो? या प्रश्नांची उत्तरे या सूक्ष्म पैशासंबंधीच्या नियमांमध्ये आहे. पैसा हा फक्त व्यवहाराचा साधन नसून एक सत्वगुणी ऊर्जा आहे आणि तिच्याशी आपलं वर्तन कसं आहे यावर तिचा प्रवाह ठरतो. 44 स्वामी समर्थांच्या तत्वज्ञानात एक गोष्ट स्पष्ट सांगितली आहे, धन हे देवतेसारखे आहे. जिथे धनाचा आदर केला जातो तिथे संकट कमी येतात. जिथे धनाचा अपमान होतो तिथे तंगी, कर्ज, आर्थिक संघर्ष वाढतात. 45 आता आपण पुढे जाणून घेऊ, घरात पैसा कसा ठेवावा. काही लोक घाईत, ताणात किंवा व्यस्ततेमुळे पैसे कोणत्याही कोपऱ्यात ठेवतात. कधी कपड्याच्या खिशात, कधी उशीखाली, कधी जेवणाच्या टेबलावर, तर कधी बॅगमध्ये असोशीने टाकून देतात. ही सवय आर्थिक स्थैर्यासाठी अतिशय हानिकारक आहे. 46 घरात पैशाची एक पवित्र जागा ठरलेली असावी. तिजोरी, लकर, कपाट किंवा पर्स, त्या जागेत रोज स्वच्छता असावी. त्या जागेची ऊर्जा सात्विक असावी.
धनाचा अपमान म्हणजे धूळ, कचरा, अव्यवस्था, नकारात्मकता यांपैकी काहीही त्या जागेत नसावं. 47. आता आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहूया. पैशाचा सुगंध होय. जसे अन्नाला सुगंध असतो तसाच धनालाही एक सूक्ष्म ऊर्जाधारी सुवास असतो. घरात पैशाची जागा बंद, अंधारी, ओलसर, दुर्गंधीयुक्त असेल तर तिथे धन टिकत नाही. उलट नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 48. लक्ष्मी प्रकाश, सुगंध, स्वच्छता आणि सुवासिक वातावरणात वास करते. म्हणून पैसे ठेवण्याच्या कपाटात छोटासा कपूर ठेवणे किंवा रोज दिवा लावणे हे घरातील धनवृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. 49. आता आपण पुढील मुद्द्याकडे वळूया. घरातील चलनी नोटांची स्थिती. फाटलेल्या नोटा, मळलेल्या नोटा, घाणेरड्या नोटा, मुडपलेल्या नोटा हे धनासाठी अशुभ मानले जाते. कारण लक्ष्मीला स्वच्छता प्रिय आहे. ज्या नोटा आपण ठेवतो त्या शक्यतो स्वच्छ, दुमडलेल्या आणि आदराने ठेवलेल्या असाव्यात. 50. कधीकधी आपण नोटांना गच्चीत दाबतो, मोठ्याने चुरगाळतो किंवा त्यावर काहीतरी वस्तू ठेवतो. हेही धनाचा अपमान आहे. जिथे अपमान असतो तिथे लक्ष्मी थांबत नाही. 51. आता आपण आर्थिक ऊर्जेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या मोठ्या चुकांकडे आलो आहोत. नकारात्मक पैशांचा प्रवाह. हा विषय अत्यंत गंभीर आहे. घरात नेहमी पैशांची कमी भासते, खर्च वाढतात, कर्ज वाढते, पैसे हातात पडताच लगेच संपतात. अशी स्थिती असेल तर यामागे नकारात्मक धनूर्जा कारणीभूत असते. 52. नकारात्मक धनूर्जा म्हणजे काय? घरातील अशुभ वस्तू, खराब वस्तू, तुटलेल्या वस्तू, बंद घड्याळं, तुटलेला आरसा, रिकामी भांडी, फाटलेले कपडे, जुन्या बिलांचे ढीग ही सर्व वस्तू लक्ष्मीला दूर करतात. या वस्तूंचा संबंध थेट पैसे टिकण्यात अडथळा निर्माण करण्याशी आहे. 53. अनेकदा असे पाहिले जाते की कोणाकडे पैसा येतो पण लगेच खर्च होतो किंवा पैसा हातात पडत नाही किंवा अनाठायी खर्चात जातो. हे नकारात्मकतेमुळे होते. 54. तंत्रशास्त्र सांगते, ज्या घरात काचेच्या भरणीत मगज बी आहे, ज्या घरात लक्ष्मीची आरती होते, ज्या घरात स्वच्छता आहे, त्या घरात धनाचा उतार होत नाही. त्या घरात स्थिरता असते. 55. आता आपण अधिक व्यावहारिक गोष्टी जाणून घेऊ. घरातील तिजोरी पूर्व दिशेला किंवा उत्तरेकडे असावी, कारण या दिशेने कुबेराचे स्थान आहे. दक्षिण दिशेला तिजोरी ठेवली तर पैसा स्थिर राहत नाही. 56. आता पुन्हा एकदा या उपायाकडे येऊया. चांदीची डबी ही डबी तिजोरीत ठेवणे म्हणजे तिजोरीला आध्यात्मिक संरक्षक कवच मिळणे. त्या डबीत 5 किंवा 7 मगज बिया, थोडा हळदी कुंकू आणि धूपाचा सुगंध हे तिघे मिळून धनाला आकर्षित करणारी ऊर्जा तयार करतात. 57. ही डबी लाल किंवा हिरव्या रंगाच्या कपड्यावर ठेवणे महत्त्वाचे आहे. लाल रंग, ऊर्जा, हिरवा रंग, वाढ या 2 रंगांच्या संयुक्ततेमुळे तिजोरीतील धन वाढत जाते. 58. पैशाची जागा नेहमी शांत, स्थिर आणि सात्विक असावी. घरातील भांडणं, राग, ईर्ष्या, चिडचिड या गोष्टी पैशाच्या ऊर्जेला अपमान करतात. जिथे प्रेम आणि शांतता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. 59. आता आपण एक शेवटचा भाग पाहू. तुमच्या 20 रुपयांच्या नोटेचा उपाय. ज्यांना चांदीची डबी घेणे शक्य नाही त्यांनी 20 रुपयांची लाल रंगाची नोट घ्यावी. त्या नोटेमध्ये 5 ते 7 मगज बिया ठेवाव्यात. नंतर ती नोट लाल रंगाच्या धाग्याने बांधून सुरक्षित ठेवा. 60. ही नोट तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या पवित्र जागेत ठेवली तर ती नोट ऊर्जा आकर्षित करते. तुम्ही अनुभव घ्या, तिजोरी कधीच रिकामी पडत नाही. पैसा सतत येत राहतो. अडथळे दूर होतात. घरातील आर्थिक अडचणी सुधारणार. शेवटच्या टीप, पैशाचा आदर करा. पैसा जिथे आदराने ठेवला जातो, जिथे स्वच्छता असते, जिथे नकारात्मकता नसते, तिथेच लक्ष्मी सदैव स्थायी रूपाने वास्तव्य करते.